गावाच्या बाहेर एक लहानशी वस्ती होती, जिथे सर्व लोक एकमेकाशी प्रेमाने वागत होते. त्या वस्तीमध्ये एक लहान मुलगी होती, जिने आपले गोड हसऱ्या चेहऱ्याने सर्वांचे मन जिंकले होते. तिचं नाव नंदिनी होतं. नंदिनी एका मोठ्या कुटुंबात राहत होती. तिचे आई-वडील, 2 मोठी बहीण आणि एक लहान भाऊ होता. ती अतिशय लहान होती, पण तिच्या मनामध्ये जगभराचा उत्साह आणि प्रेम होतं. नंदिनीला लहानपणापासून प्राणी खूप आवडायचे. नंदिनीच्या घरी एक कुत्रा होता. कुत्रा काळा, उंच आणि धाकड होता. नंदिनीचं आपल्या कुत्र्यावर खूप प्रेम होतं. ती त्या कुत्र्यासोबत हसायची, बोलायची, खेळायची. त्या कुत्र्याचे नाव शेरू होते. शेरू फार प्रामाणिक होता. नंदिनी नेहमीच शाळेत जायच्या अगोदर शेरूच्या गळ्यात हात टाकून शेरूला थोड्या वेळाने परत येते असं म्हणून बाय म्हणून निघून जायची. शाळेतनं परत आले की शेरूसोबत ती काही वेळ फिरायला जायची. एके दिवशी असत शाळेतनं घरी परत येत असताना तिला कुत्र्याचं छोटं पिलू गटाराच्या बाजूने दिसलं. तो अशक्त होता, बिमार होता आणि भुकेला होता. त्याला ठिकठिकाणी जखमा झाल्या होत्या. ती त्या कुत्र्याच्या पिल्याला उचलून आपल्या घरी घेऊन येते आणि आई-वडिलांना सांगते. आई त्या कुत्र्याबद्दल ऐकून नंदिनीला म्हणते की तू या कुत्र्याला सांभाळायला अजून खूप लहान आहेस, तुला नाही जमेल. आईचे शब्द ऐकून नंदिनीला थोडं वाईट वाटतं, पण मुलं तर मुलं असतात. नंदिनी काही विचार न करता त्या कुत्र्याला आपल्याजवळ आणि त्याची गरम पाण्याने आंघोळ करून देते. छोट्या पिल्याच्या जखमा साफ केल्या. तिने त्या पिल्याचं नाव ठेवलं टोपी. नंदिनीने त्या पिल्याची खूप काळजी घेतली. त्याला वेळेवर जेवण देणे, त्याला दवाई देणे हे सर्व कामं केले आणि काही दिवसातच हळूहळू टोपी ठीक व्हायला लागला. हळूहळू टोपी मोठा झाला आणि टोपी आणि नंदिनी दोघेही एकमेकाचे साथी बनले आणि दोघांमध्ये असलेली नाती अशी होती की त्या दोघांच्या एकमेकावर अतूट विश्वास बनला. नंदिनी रोज सकाळी उठून शाळेचं काम करून टोपीला खेळायला घेऊन गावात फिरायला जायची. टोपी मात्र तिच्या आसपास असताना नेहमी सावध आणि तिच्या धाराआधारामध्ये सापडलेला असायचा. टोपीचं प्रेम आणि निष्ठा नंदिनीवर खूप जास्त होतं. तो कधीही तिच्या आसपास असणाऱ्या कुणालाही कधी दुखावणार नाही. एके दिवशी नंदिनीच्या शेजारी एक कार्यक्रम होता. कार्यक्रमाला नंदिनीच्या घरच्या लोकांनाही आमंत्रित केले होतं. नंदिनी स्वतःही तयार झाली आणि टोपीलाही तयार केलं आणि दोघेही कार्यक्रमात गेले. त्या कार्यक्रमात खूप गोंधळ होता. बरीच लोकंही फटाके फोडत होती. या फटाक्यांचा आवाज ऐकून टोपी थोडा विचलित झाला आणि घरापासून दूर निघून गेला. काही वेळाने नंदिनीला जाणवलं की टोपी कार्यक्रमात नाही आहे. मग थोड्या वेळात ती घरी आली आणि तिथे पाहिलं तर तिथेही टोपी नव्हता. नंदिनीने संपूर्ण घर शोधून काढलं. आई-बाबांना विचारलं, आजी-आजोबांना विचारलं, तरी कुणीही टोपीला पाहिलं नव्हतं. टोपी कुठेही दिसत नव्हता. अचानक तो गायब झाला होता आणि थोडाही वेळ न घालवता नंदिनी गावात शोधायला गेली. संपूर्ण गाव शोधलं, बाग शोधली, तरीही नंदिनी टोपीला शोधू शकली नाही. टोपी कुठेही दिसत नव्हता. टोपीला न पाहून नंदिनीचं मन दुखावलं गेलं. तिला काही कळत नव्हतं की नेमकं काय झालं. अचानक कुठे निघून गेला टोपी? काय झालं टोपीसोबत? या विचाराने नंदिनी बिमार झाली. नंदिनीने जेवण सोडलं. आपल्या मुलीची अशी अवस्था पाहून नंदिनीचे आईवडील विचलित झाले आणि त्यांनी टोपीचा शोध घेण्याचं ठरवलं. नंदिनीचे आईवडील गावात शोधायला गेले. गावात शोधत असताना त्यांना टोपी एका टेबलाच्या खाली झोपलेला सापडला. टोपी एकदम शांत होता आणि त्याच्या डोळ्यात भयाची हलकी भावना होती. टोपीला पाहून नंदिनीची आई टोपीजवळ गेली आणि त्या टोपीला विचारलं की तू इथे कसा? टोपीचा आवाज खूप बदलला होता. नंदिनीचे आईवडील टोपीला घरी घेऊन आले. नेमकं म्हणजे जेव्हा टोपीला कार्यक्रमात घेऊन गेले होते तेव्हा फटाक्यांच्या आवाजामुळे टोपी हा खूप घाबरून गेला होता. घरी परत आल्यानंतर टोपीने नंदिनीची अवस्था पाहिली. नंदिनीला बिमार अवस्थेत पाहून टोपी हा उदास झाला आणि तिच्या जवळ जाऊन बसला.
टोपीला पाहून नंदिनी खुश झाली आणि दिवसभरात ठीकही झाली. दोघांनीही काही दिवस बरोबर जेवण नव्हतं केलं. त्यामुळे नंदिनीच्या आईने दोघांनाही वेगवेगळ्या प्लेटमध्ये जेवण दिलं. यावेळेस काही दिवसानंतर नंदिनी आणि टोपी सोबत जेवण करत होते. या क्षणी दोघंही खूप खुश होते, कारण दोघंही आता सोबत होते. असेच काही दिवस निघून गेले आणि दोघंही आता स्वस्थ झाले होते. दोघंही आता झालेली घटना विसरून गेले होते आणि पुन्हा एकदा दोघांनीही उत्साहाने आणि आनंदाने जीवन जगणं सुरू केलं. टोपीने नंदिनीच्या जीवनात आनंद आणला होता आणि आपल्या मुलीला आनंदात पाहून आई वडील सुद्धा आनंदात होते.